नमस्कार मित्रांनो, ट्रेड फॉर प्रॉस्पेरिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत निफ्टी 50 कुठे आणि कशाप्रकारे उद्याच्या दिवशी बी. आज आपण काय पाहिलं? आज आपण पाहिलं की निफ्टी 50मध्ये वरच्या बाजूला 21,471 ते 21,500 या रेंजमध्ये एक सप्लाय झोन बनलेला आहे. त्याचबरोबर 21,360चा हा जो एरिया बनलेला हा एक एरिया ऑफ व्हॅल्यू होता आणि खालच्या बाजूला 21,300 पर्यंतचा जो एरिया आहे हा एक आपला डिमांड झोन बनलेला आहे. ओके, आता यामध्ये प्राईसने आज काय केलं, प्राईसची ओपनिंग ऑलमोस्ट रेंज बाउंड सारखी म्हणजे साईडवेजमध्ये ओपनिंग झाली होती. त्यानंतर प्राईसमध्ये सडनली ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला ओपनिंगमध्येच आणि त्यानंतर प्राईसने एरिया ऑफ व्हॅल्यूपासून डिमांड घेऊन वरच्या बाजूला आलेली. ओके, त्यानंतर प्राईस जशी आपल्या सप्लाय झोनमध्ये रीच झाली, जशी आपली सप्लाय झोनमध्ये पोहोचली, त्यानंतर आपण फर्स्ट पुलबॅक सोडून सेकंड पुलबॅकला या ठिकाणी सेल करण्याचा डिसिजन घेतला, ज्याचा एसएल आपण ऑलमोस्ट 21,490च्या वरती प्लेस केला होता. त्यानंतर पूर्ण टाईम म्हणजे ऑलमोस्ट आपली एंट्री एक्झिक्यूट झालेली आहे 11:30 11:30 नंतर आपण पूर्ण टाईम मार्केटला खालच्या बाजूलाच पाहिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जबरदस्त असे टार्गेट्स मिळून गेलेले होते आजच्या दिवशी. ओके, आता याच्यामध्ये आजच्या कंडिशन्समध्ये गोष्टी समजून घ्या. ज्यावेळी मार्केट असं नो ट्रेडिंग झोन म्हणजे तुमचं ट्रेडिंग झोन आहे वरती आणि खाली, असं मार्केट जेव्हा नो ट्रेडिंग झोनमध्ये ओपन होतं आणि तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग झोनमध्ये एंट्री मिळत नाही, त्यावेळी तुम्हाला बसून जावं लागतं. तुम्हाला अगोदर काय करावं लागतं की या ठिकाणी पाहावं लागतं की मार्केटमध्ये कोणत्या ठिकाणी सप्लाय आहे, कोणत्या ठिकाणी डिमांड आहे, कोणत्या ठिकाणाहून सेलर्स इंटरेस्टेड आहेत प्राईसला सेल करायला, कोणत्या ठिकाणाहून बायर्स इंटरेस्टेड आहेत बाईंग करायला. हे बघा, यासाठी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि मार्केटमध्ये सकाळ एखाद्या बाजारामध्ये गेलात, सकाळ बाजार बसतोय समजा, या ठिकाणी एक दुकान बसलं, 2 दुकान बसली, 3 दुकानं बसली, 4 दुकानं बसली, 5 अशी दुकानं समजा बसतायत. तर ज्यावेळी तुमची समजा 2च दुकानं बसलेली असतील, त्या टायमिंगला तुम्हाला प्रॉपरली याच्यामध्ये बार्गेनिंग करता येत नाही मटेरियलमध्ये. ओके, ज्यावेळी याच ठिकाणी इथे 10 ते 15 दुकानं बसलेली असतील ना, तर यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असतात. त्यावेळी तुम्हाला प्रॉपरली याच्यामध्ये बार्गेनिंग करता येते, व्यवस्थित रेट फायनल करता येतो. स्टॉक मार्केटमध्ये पण तसंच आहे. ज्यावेळी मार्केट स्टार्टिंगला ओपन होतं त्याच्यामध्ये तुम्हाला रेटमध्ये बार्गेनिंग किंवा रेट पाहता येत नाही की रेट ॲक्च्युली आज बायर्स आणि सेलर्स कोणत्या मोडमध्ये आहेत. पहिल्यांदा तुम्हाला ते समजून घ्यावं लागतं की सेलर्स कुठे सेल करायला रेडी आहेत आणि बायर्स कोणत्या ठिकाणी माल उचलायला बाय करायला रेडी आहेत. त्यामुळे आपण डिसाईड केलं की आपल्याला या ठिकाणामध्ये जशी इथे सेलिंग दिसली तसं आपण डिसाईड केलं की या ठिकाणाहून सेल करायचं आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला प्राईसला सेल करून या 21,360 पर्यंत आपल्याला घेऊन जाण्याचा आपला प्लॅनिंग होता. बट मार्केट ऑलमोस्ट त्याचे छोटेसे क्रिज सपोर्ट पाशी मार्केट थांबून गेला आणि याच ठिकाणी प्राईसने ऑलमोस्ट क्लोजिंग दिलेली आहे. आता आपल्याला उद्याच्या दिवशीचं जर पाहायचं आहे, तर उद्याच्या दिवशी आपल्याला एक इम्पॉर्टंट काय राहणार आहे, गॅप अप, गॅप डाऊन किंवा साईडवेज. यामध्ये जर प्राईसने गॅप अप ओपन केला, सगळ्यात पहिली कंडिशन, जर प्राईस याच्यामध्ये गॅप अप ओपन करते तर ही एक अपॉर्च्युनिटी आपल्याला राहू शकते प्राईसला सेल करण्यासाठी. बिकॉज पाहून घ्या की 21,500 ते 21,471 हा सेलर्सचा एक फेवरेट झोन बनलेला आहे. कारण मार्केटने पहिल्यांदा, सेकंड टाईम आणि थर्ड टाईम 3 टाईम मार्केटने या ठिकाणाहून आपल्याला रिजेक्शन दिलं आहे. देर इज अ हायर पॉसिबिलिटी जर प्राईस इथे येते तर प्राईसला अगेन आपल्याला एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी या ठिकाणी फाइंड आउट करता येईल, ज्याचा असेल आपला 21,500च्या वरच्या बाजूला आपण प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करू. त्यानंतर प्राईस जर इथून फॉल करते तर आपल्याला पहिलं टार्गेट जे मिळणार आहे ते आजच्या डेचं क्लोजिंगपर्यंतचं मिळू शकतं. ओके, ही जी ओपनिंग आहे ह्या ओपनिंगला मी फर्स्ट प्रायोरिटी देण्याचा प्रयत्न करेन. सेकंड, जर मार्केटने रेंज बाउंडमध्ये साईडवेजमध्ये ओपन केला आणि साईडवेज ओपन करता म्हणजे ॲक्च्युली हा जो झोन असणार हा नो ट्रेडिंग झोन असणार, बिकॉज आपले लेवल्स जे आहेत, सप्लाय झोन टॉपला आहे, एरिया ऑफ व्हॅल्यू खाली आहे आणि डिमांड झोन खालच्या बाजूला आहे. प्राईसने इथे ओपनिंग होताच प्राईस जर खाली आली आणि एरिया ऑफ व्हॅल्यू म्हणजेच 21,360च्या रेंजच्या नियर बाय प्राईसने काहीतरी अशा प्रकारचा सिनारिओ बनवून याचा ब्रेकआउट केला तर आपण या साईडला अगेन एक बाय साईडच्या ट्रेडसाठी बसणार आहोत, ज्याचा टार्गेट आपला ऑलमोस्ट जो काही स्विंग हाय बनेल, आयदर ते या ठिकाणी बनेल उद्या, आयदर या ठिकाणचा फायनल होईल. जर डायरेक्टली 90 डिग्रीने फॉल केला तर तो आपला हा स्विंग बनेल, तर आपले टार्गेट इथेपर्यंतचे असू शकतात. ओके, समजा उद्याच्याला प्राईस गॅप डाऊन ओपन केला. आता गॅप डाऊनची कंडिशन थोडीशी वेगळी होती, कारण इथे 2 लेवल इम्पॉर्टंट आहेत. एक आहे आपला एरिया ऑफ व्हॅल्यू आणि एक आहे तुमचा डिमांड झोन. जर प्राईसने या झोनमध्ये तुमची गॅप डाऊन ओपन केली तर आपण याला थोडंसं बॅलन्स प्राईस पण बोलू शकतो, बिकॉज प्राईसची ओपनिंग जी आहे ती आपल्या एरिया ऑफ व्हॅल्यूमध्ये झालेली आहे. ओके, बट या ठिकाणी पाहावं लागेल तुम्हाला की प्राईस खाली येते आणि जर प्राईस चुकून जरी प्राईसने याचा ब्रेकडाऊन करून प्राईस सरळ या झोनच्या आसपास एंटर झाली तर या ठिकाणी एक छोटासा एसएलने म्हणजेच ऑलमोस्ट प्राईस जशी 21,330च्या झोनच्या आतमध्ये एंटर होईल तसा एक छोटासा एक कॉलची पोझिशन बनवून ऑलमोस्ट 21,300च्या खाली एसएल प्रोव्हाइड करून एक वरच्या बाजूची एक क्राईला आपल्याला ट्रेड करता येईल. जे पण याच्यामध्ये टार्गेट मिळतील आपल्याला एक
फर्स्ट अटेम्प्टमध्ये 80% बुक करून घ्यायचं आहे, 80 to 90% बाकीच्या क्वांटिटीजला आपल्याला जो स्विंग हाय बनणार आहे त्या स्विंग हायपर्यंत आपल्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या केसमध्ये जर प्राईजने गॅप डाऊन ओपन केलं आहे, तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेतलेला आहे, प्राईजने इथून एक या ठिकाणी एक पुलबॅक दिला आणि प्राईस पुन्हा खाली आली, तर या ठिकाणी तुमचं काय होईल की 10% क्वांटिटींचा कॉस्ट टू कॉस्ट जाईल, 80% क्वांटिटीज बुक होतील. आणि जरी प्राईजने याचा ब्रेकडाऊन केला उद्याच्या दिवशी, समजा काही न्यूज असेल निगेटिव्ह आणि ब्रेकडाऊन केला प्राईजने, तर या ठिकाणी तुम्ही ग्रीनमध्येच फायनली याच्यातून बाहेर जाऊ शकता. तर थँक्यू मित्रांनो. उद्या आपण पाहूया लाईव्ह मार्केटमध्ये प्राईस कशा प्रकारे बिहेव करेल. तर तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम मित्रांपर्यंत आपल्या स्ट्रीमला पोहोचवायचा प्रयत्न करा.